नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. 2023-24मध्ये म्हणजे 23मध्ये काही जाहिराती आल्या, 24मध्ये इलेक्शनचं वर्ष आपण इथे म्हणू शकतो. आणि त्यामध्ये SEBCचं आरक्षण वगैरे किंवा SEBCमध्ये जे काही अपडेशन झाले किंवा फेब्रुवारी 2024मध्ये GR पास झाला. त्यानंतर बघा महावितरण महापारेषणच्या ज्या भरत्या आहेत त्या रखडल्या गेल्या. महापारेषणची भरती रद्द असं सुद्धा एक न्यूज आता आलेली आहे रिसेंटली. त्यामुळे विद्यार्थी मित्र खूप निराश झालेले आहे. आणि त्यामध्ये असं अपेक्षित होतं की आता जो मीन पिरियड आहे म्हणजे मधला पिरियड आहे लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये, त्यामध्ये बऱ्याच जाहिराती येतील असं अपेक्षित होतं. त्यामध्ये महापारेषणची जाहिरात त्यांनी कॅन्सल केलेली आहे. पुढे आता ते काही दिवसामध्ये काही त्याच्यामध्ये रिकॅल्क्युलेशन करून किंवा पोस्टमध्ये काही चेंजेस करून पुढे जाहिरात टाकतील किंवा देतीलच ते. परंतु ते आता कधी देतील हे सांगणे सध्या तरी कठीण आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, महावितरणमध्ये सुद्धा तीच प्रोसेस सुरू आहे, त्याच्यामुळे महावितरणला सुद्धा डिले होऊ शकतो. परंतु या सगळ्याच्यामध्ये एक अतिशय चांगली न्यूज आपल्यापर्यंत आतापर्यंत आलेली आहे की BMCसाठी बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी जे विद्यार्थी मित्र मागच्या 1.5-2 वर्षापासून वाट बघत होते, ते डिप्लोमा होल्डर असेल किंवा डिग्री होल्डर असेल किंवा सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, तर तिन्ही याच्यासाठी ट्रेडसाठी किंवा तिन्ही ब्रँचसाठी अतिशय चांगली सुवर्णसंधी BMCच्या रूपात आपल्याला आता मिळणार आहे. तर मित्रांनो, मधल्या पिरियडमध्ये काही घडामोडी झालेल्या आहे, काही घडामोडी घडलेल्या आहे युनियन लेवलवर म्हणा किंवा मॅनेजमेंट लेवलवर म्हणा, किंवा जे काही तिथे आता तुमच्यापर्यंत काही कटआउट्स किंवा पेपरचे कटआउट्स वगैरे पोचले असेल किंवा तुम्हाला माहिती असेल तरी मी तुम्हाला त्या क्लिअर करतो की डिमांड करण्यात आली होती की लवकरात लवकर जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात यावी BMCची. आणि त्याच्यानुसार जे काही पोस्ट आहे त्याच्यानुसार ते विचारणा करण्यात आली होती. RTI थ्रूसुद्धा माहिती घेण्यात आली होती. तर त्यामध्ये ज्युनियर इंजिनियर, सब इंजिनियर, ज्याला दुय्यम अभियंता म्हणतो, कनिष्ठ अभियंता म्हणजे JEE, आणि असिस्टंट इंजिनियरचं थोडंसं कन्फर्मेशन कमी आहे, परंतु SE आणि JEEच्या वॅकन्सी कन्फर्ममध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये जो एक्सपेक्टेड आकडा आहे वॅकन्सीचा तो साधारण 1200 पोस्टचा आहे मित्रांनो. म्हणजे राऊंड फिगरमध्ये आपण पकडलं तर 1200 पोस्ट इथे अपेक्षित आहे BMCमध्ये. आणि जे काही आता त्यांनी अपडेशन दिलेलं आहे किंवा अपडेट्स दिलेले आहे मॅनेजमेंटनी, त्याच्यानुसार 10 जुलै त्यांनी डेट दिलेली आहे. कन्फर्ममध्ये डेट त्यांनी सांगितलेली आहे. आता ते 10 जुलैला होते की मागे पुढे होते हे सध्या तरी सांगू शकत नाही, कारण की कुठल्याही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचं काही कन्फर्म नसतं. परंतु 10 जुलैला ही जाहिरात येईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानुसार 10 जुलैला साधारण 1200 म्हणजे बघा एक 600 ते 1200च्या रेंजमध्ये त्या वॅकन्सी येतील. त्याच्यामध्ये JEE म्हणजे डिप्लोमा डिग्री होल्डरसाठी, JEE इलेक्ट्रिकल मेकॅनिकल कंबाईंड वॅकन्सी, आणि सिव्हिलची सेपरेट वॅकन्सी, आणि सब इंजिनियरची वॅकन्सी त्यामध्ये सुद्धा वॅकन्सी आहे डिग्री होल्डरसाठी, आणि असिस्टंट इंजिनियर हे थोडं एक्सपिरियन्स होल्डरसाठी राहतं. परंतु JEE आणि SEसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. कुठल्याच प्रकारच्या एक्सपिरियन्सची इथे अट नाही आहे. आणि फक्त एकच एक्झाम आहे, कुठल्याच प्रकारचा इंटरव्ह्यू वगैरे इथे होत नाही आणि डायरेक्ट सिलेक्शन असतं. आणि बाकी प्रोसेस एकदम सेम राहते. आणि आपलं जे काही महावितरण महापारेषणचं तुम्ही सिलेबस जे फॉलो करत असाल स्पेशली डिप्लोमा डिग्रीचे विद्यार्थी, तोच सिलेबस इथे राहणार आहे मित्रांनो. स्पेशली बघा त्याच्यामध्ये जो एक्झाम पॅटर्न असतो यामध्ये ॲडिशनली GK हा विषय राहतो, म्हणजे जनरल अवेअरनेस किंवा जनरल नॉलेज हा विषय राहतो. जनरल नॉलेजमध्ये काही कुठूनही विचारू शकतात. त्याच्यामध्ये तुमचं हिस्ट्री असेल, पॉलिटिकल असेल, किंवा तुमचं जिओग्राफी असेल, किंवा सायन्स असेल, किंवा टेक्नॉलॉजी असेल, या रिलेटेड कुठलाही ते प्रश्न विचारू शकतात. 20 प्रश्न 20 मार्क त्याचे. त्यानंतर मॅथ्स रिझनिंग किंवा आपण त्याला जनरल इंटेलिजन्स म्हणतो, त्याचे 20 प्रश्न 20 मार्क आहे. आणि टेक्निकल म्हणजे तांत्रिक, तुम्ही सिव्हिलचे असाल तर सिव्हिलचे तुम्हाला विचारतील, किंवा इलेक्ट्रिकल मेकॅनिकल कंबाईन असाल तर तुम्हाला इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा कंबाईन अभ्यास करावा लागतो. तर त्यामध्ये 60 प्रश्न 60 मार्क तुम्हाला टेक्निकलचे राहतील. असं एकंदरीत 100 प्रश्न 100 मार्क आणि 90 मिनिटाची ही टेस्ट राहते, म्हणजे 1.5 तासाची ही टेस्ट राहते. निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा एक्झाम पॅटर्न इथे राहणार आहे. आणि इलेक्ट्रिकलचं जे काही तुम्ही सिलेबस आतापर्यंत फॉलो करत आला असाल महावितरण महापारेषणसाठी किंवा कुठल्याही एक्झामसाठी, जवळपास ते सिलेबस राहते. थोडंफार इथे चेंजेस राहतात. इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट थोडा जास्त राहण्याची शक्यता असते. आणि बाकी इंजिनिअरिंग मटेरियल्स असेल, किंवा कंट्रोल सिस्टीम असेल, किंवा युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, किंवा पॉवर सिस्टीमचा काही भाग असतो. बाकी सगळं सेम आहे. मशीन्स राहणार आहे, तुम्हाला पॉवर सिस्टीम राहणार आहे, ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन आणि आपलं जनरेशन वगैरे. आणि बाकी याच्यामध्ये नेटवर्क ॲनालिसिस आहे, बेसिक इलेक्ट्रिकल आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे. इलेक्ट्रिकलचा अराउंड हा सिलेबस राहतो. थोडाफार इथे चेंजेस होऊ शकतो. 10 जुलैला ही जाहिरात अपेक्षित आहे. त्यामुळे तयारीमध्ये राहा जे विद्यार्थी स्पेशली BMCसाठी प्रिपरेशन करत आहे, कारण की हा जॉब स्पेशली फक्त BMCसाठी म्हणजे मुंबई किंवा बृहन्मुंबई एरियामध्ये तुमचा जॉब राहणार आहे. तो कुठेच ट्रान्सफर होत नाही, याची ही विशेषता आहे की कुठेच ट्रान्सफर होत नाही. तिथेच तुम्हाला काम करावं लागतं, तिथेच तुम्हाला जॉब करावा लागतो. पूर्ण सर्व्हिस तुमची तिथे होते. आणि प्रमोशनसुद्धा चांगले आहे. पुढे इंटरनल एक्झामसुद्धा होतात प्रमोशनसाठी, डायरेक्ट प्रमोशनसाठी वर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि त्याच रेंजमध्ये किंवा त्याच एरियामध्ये तुम्हाला सर्व्हिस करावं लागते. पूर्ण ऑफिसचं वर्क किंवा फील्ड वर्क ह्या 2 प्रकारचे, आणि टेक्निकल वर्क सगळं इथे राहतं. आणि BMCमध्ये वर्क करणं हा ड्रीम जॉब विद्यार्थी इथे समजला जातो, किंवा अतिशय चांगला जॉब हा इथे समजला जातो BMCचा.
त्यामुळे अतिशय चांगली संधी चालून आलेली आहे आणि बऱ्यापैकी कन्फर्मेशन झालेलं आहे. जे काही अनाउन्समेंट आहे किंवा जे काही त्यांनी घोषणा केलेली आहे मॅनेजमेंटने, त्यानुसार 10 जुलैला जाहिरात अपेक्षित आहे आणि साधारण 600 ते 1200च्या रेंजमध्ये ह्या वेगवेगळ्या 3 पोस्ट आहे, सब इंजिनियर, जेई आणि आपलं असिस्टंट इंजिनियर. या एक्झाममध्ये तुम्हाला कट ऑफ रिलेटेड तुम्हाला थोडंफार माहिती असेल कदाचित, परंतु मी सांगायचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली कंबाईनमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. सिव्हिलचा जो कट ऑफ आहे, सिव्हिलच्या ज्या पोस्ट आहे सब इंजिनियर आणि जेईच्या, त्याचा कट ऑफ थोडा जास्त लागतो, पण इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा जो कंबाईन असतो त्याचा कट ऑफ थोडासा कमी येतो. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला नॉनटेकसुद्धा आहे आणि जीकेसुद्धा आहे, जीकेसुद्धा आणि मॅथ्स रिझनिंगसुद्धा आहे आणि टेक्निकलचा साऊंड तुम्हाला अभ्यास करणे आवश्यक आहे. 60 प्रश्नाचा वेटेज त्याला आहे, 60 प्रश्न 60 मार्क त्याला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये अराऊंड तुम्हाला मी आता प्रत्येक कॅटेगरीनुसार इथे सांगत नाही, परंतु सिव्हिलचा जो कट ऑफ आहे अराऊंड 65-70च्या वर जातो 100पैकी आणि इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा 60च्या वर. तुमची जी काही कॅटेगरी असेल मिनिमम तुमचा 60 स्कोर असणे आवश्यक आहे. बाकी सब कॅटेगरीमध्ये असाल तर थोडं कमी येईल, परंतु 65 to 70च्या रेंजमध्ये हा कट ऑफ, 60 to 70च्या रेंजमध्ये ओबीसी, ओपन, SC ST वगैरे सगळं तुम्ही 60 to 70च्या रेंजमध्ये हा कट ऑफ जाऊ शकतो, कारण कॉम्पिटिशन ही वाढलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या की अभ्यास तुम्हाला खूप चांगला लागेल, कारण की आता विद्यार्थी मित्र महापारेषण महावितरणच्या तयारीमध्ये ऑलरेडी होते आणि आता BMCसुद्धा येणार आहे आणि याच्या मधल्या पिरियडमध्ये PWDसुद्धा एक्झाम झालेला आहे मागच्या वर्षी वगैरे आणि बरेचसे एक्झाम विद्यार्थी मित्र तयारीमध्ये आहे. चांगला PMCसुद्धा झालेली, PCMCसुद्धा झालेली आहे, चांगलं तयारीमध्ये आहे. त्याच्यामुळे BMCसाठी अतिशय टफ कॉम्पिटिशन राहणार आहे. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास अतिशय चांगला असणे आवश्यक आहे. ठीक आहे. या रिलेटेड कोर्सेस आपल्या ॲपवर म्हणजे इंजिनियर मोल आपला ॲप आहे, त्यावर अतिशय चांगले कोर्सेस, टेक्निकल रिलेटेड, स्पेशल इलेक्ट्रिकल रिलेटेड कोर्सेस आहे. प्लस मॅथ्स रिझनिंगचा सेपरेट कोर्स आपण इथे लॉन्च केलेला आहे, रिसेंटली लॉन्च केलेला आहे. सगळा फ्रेश कोर्स आहे, तो रेकॉर्डेड बॅच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नॉनटेकमध्ये ॲप्टी रिझनिंग आणि रिझनिंगमध्ये वर्बल नॉन वर्बल दोन्ही तुम्हाला मिळून जातील. आपल्या ॲपवर इंजिनियर मोल ॲपवर जर तुम्ही व्हिजिट केली, डाउनलोड लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, डाउनलोड करून तुम्ही जर त्याचा व्हिजिट केलं तर तुम्हाला तिथे सगळा तो कोर्स दिसेल आणि प्लस टेक्निकलचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा कोर्स आपण इथे दिलेला आहे. ठीक आहे. जो BMCमध्ये सुद्धा तुम्हाला कामात पडेल. ही झाली चांगली न्यूज BMCसाठी. BMCचे विद्यार्थी जे वाट बघतो त्यांच्यासाठी अतिशय चांगली न्यूज आलेली आहे. आणि पुढे बघा, साधारण 10 जूनला जर फॉर्म स्टार्ट झाले तर सप्टेंबरमध्ये अंदाज असा आहे की सप्टेंबरमध्ये हे एक्झाम घेऊ शकतात, परंतु सप्टेंबरमध्ये इलेक्शन आहे, त्याच्यामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एक्झाम अपेक्षित आहे असं म्हणू शकतो. त्यानुसार तुम्ही तयारी सुरू करू शकता. बुक्स वगैरे तुम्ही ऑलरेडी घेतले असेल किंवा नसेल घेतले तर तुम्ही त्या रिलेटेड माहिती घेऊन मला कमेंट करा. आपण कमेंट बॉक्सवर आपण तुम्हाला बुक्स रिलेटेड मी आणखी माहिती द्यायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आणि बाकी आपलं महापारेषणची भरती कॅन्सल झालेली आहे. विद्यार्थी मित्र अतिशय चिंतेत आहे. बऱ्याचशा ठिकाणी आंदोलन वगैरे सुरू झालेलं आहे, तर त्या रिलेटेड तुमचा सपोर्ट असणे आवश्यक आहे मित्रांनो. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी एक गुड न्यूज आपल्यापर्यंत आलेली आहे, आपल्यापर्यंत मिळालेली आहे. तर आता आपल्याला तयारी करायला BMCसाठी स्पेशली जे विद्यार्थी फोकस करत आहेत मागच्या 2 वर्षापासून, ज्यांची तयारी BMCसाठी आहे, त्यांना आता अभ्यासावर फोकस करायला काही हरकत नाही किंवा आता प्लॅनिंग करायला काही हरकत नाही तुमच्या याच्यानुसार. परंतु तरीही जाहिरात 10 जुलैला येणार आहे. तोपर्यंत तुम्ही जे काय आहे तुमचा अभ्यास व्यवस्थित सुरू ठेवा. सोबत अभ्यास करा तुम्ही जॉब करत असाल तर, आणि 10 जुलैनंतर एकदा जाहिरात आली की मग तुम्ही फुल फ्लेजमध्ये अभ्यास करू शकता. ठीक आहे. तर आशा करतो बऱ्यापैकी चांगली न्यूज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. या व्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स पुढे आपण देणारच आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला इंजिनियर मोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स वरच्यावर मिळत राहतील. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.